Welcome students, myself Professor Vikrant Palatsha, welcome you all in my YouTube channel, Professor Vikrant Palatsha's Education. In the previous video of the auditing TYBCom, unit number 2, checking, vouching and audit report, we have learned how to vouch the cash book. या युनिटच्या मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की कशा प्रकारे कॅश बुक ची वाउचिंग ही केली जात असते. नाउ इन टुडेज व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न regarding the valuation and verification of assets and liabilities appears in the balance sheet. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की कशा प्रकारे बॅलन्स शीटला असणाऱ्या असेट्स आणि लायबिलिटी यांचं व्हेरिफिकेशन केलं जात असतं. सो लेट्स बिगिन. सो फर्स्ट ऑफ ऑल verification and valuation of assets and liabilities. We know all the assets as well as all the liabilities are recorded under the balance sheet of the business organization. बिझनेसच्या ज्या असेट्स असतील, बिझनेसच्या लायबिलिटी असतील, त्या सर्व कुठे रेकॉर्ड केल्या जात असतात तर बॅलन्स शीटला रेकॉर्ड केल्या जात असतात. सो इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द ऑडिटर दॅट ऑडिटर शुड व्हेरीफाय एज वेल एज व्हॅल्यू द असेट्स अँड लायबिलिटीज दोज आर रेकॉर्डेड इन द बॅलन्स शीट. त्यामुळे ऑडिटिंग करताना ऑडिटरने ज्या असेट्स आणि लायबिलिटीज बॅलन्स शीटला नोंदवल्या गेलेल्या असतील त्यांचं योग्य पद्धतीने व्हेरिफिकेशन करणं आणि व्हॅल्युएशन करणं हे अनिवार्य आहे, त्याचप्रमाणे आवश्यक सुद्धा आहे. सो इन रिलेशन टू द व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन ऑफ द असेट्स अँड लायबिलिटीज ऑडिटर हॅज टू confirm the various important point. In that, auditor has to check the existence, ownership, proper valuation, possession, freedom from encumbrances and proper recording of the assets as well as the liabilities. त्यामुळे असेट आणि लायबिलिटी यांचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी ऑडिटरने त्या असेट्स आणि लायबिलिटी संदर्भातला एक्झिस्टन्स, ओनरशिप, प्रॉपर व्हॅल्युएशन, पोजेशन, फ्रीडम फ्रॉम इन्कम्बरन्सेस अँड प्रॉपर रेकॉर्डिंग हे सर्व मुद्दे व्यवस्थित प्रकारे व्हेरीफाय करणे, यांचं व्हॅल्युएशन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. What are the objectives behind the verification of the assets as well as the liability? So these are the several objectives are there. Under that, number 1, confirmation about the existence of assets through physical verification. जी असेट्स बॅलन्स शीटला नोंदवली गेलेली आहे ती खरंच फिजिकली अस्तित्वात आहे किंवा नाही याचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी ऑडिटरने संबंधित असेटचा फिजिकल एक्झिस्टन्स त्या ठिकाणी चेक करणं आवश्यक आहे. अँड दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द व्हेरिफिकेशन. लीगल अँड ऑफिशियल डॉक्युमेंट्स रिलेटिंग टू असेट्स आर चेक टू कन्फर्म द ओनरशिप ऑफ असेट्स. बिझनेस ऑर्गनायझेशनची असेट जी आहे ती बिझनेस ऑर्गनायझेशनच्याच मालकीची आहे या संदर्भात ऑडिटरने कन्फर्मेशन घेण्यासाठी संबंधित असेटचे सर्व प्रकारचे लीगल आणि ऑफिशियल डॉक्युमेंट त्या ठिकाणी व्हेरीफाय करणं, चेक करणं अत्यंत आवश्यक आहे. इट इज कन्फर्म दॅट असेट्स आर फ्री फ्रॉम चार्ज ऑफ लीन. असेटवर कुठलाही लीनचा चार्ज नाही. त्याच प्रकारे असेट ही कोणत्याही प्रकारच्या लोनसाठी मॉर्गेज नसावी याचं सुद्धा व्हेरिफिकेशन करणं ऑडिटरने त्या ठिकाणी आवश्यक आहे. अँड दॅट इज वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द व्हेरिफिकेशन. प्रूफ रिगार्डिंग प्रॉपर व्हॅल्युएशन ऑफ असेट. असेटचं जे काही व्हॅल्युएशन बॅलन्स शीटला दाखवलेलं आहे त्याचे कोणते पुरावे आहेत, त्याच्या संदर्भातले कुठल्या प्रकारचे प्रूफ त्या ठिकाणी अवेलेबल आहेत याचं सुद्धा व्हेरिफिकेशन करणं ऑडिटरने क्रमप्राप्त आहे. दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह. टू कन्फर्म दॅट असेट्स आर प्रॉपरली अकाउंटेड फॉर इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये असेटचं प्रॉपरली अकाउंटिंग झालेलं आहे का, त्याची योग्य प्रोसेस झालेली आहे का याचं कन्फर्मेशन व्हेरिफिकेशन करणं ऑडिटरने आवश्यक आहे. दॅट इज वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह. So these are the various objectives behind the verification of asset. Now what is the valuation of asset as well as the valuation of liabilities? Valuation means estimation of various assets and liabilities. म्हणजे ज्या असेट ज्या लायबिलिटीज आपल्या बॅलन्स शीटला आहे त्याचं जे एस्टिमेशन आहे ते एस्टिमेशन त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने चेक करणं यालाच काय म्हटलं जाणार आहे, व्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. It is the duty of auditor to confirm that assets and liabilities are appearing in the balance sheet exhibiting their proper and correct value. ऑडिटरसाठी ऑडिटिंग करताना सगळ्यात महत्वाचं काय तर ज्या असेट्स ज्या लायबिलिटीज बॅलन्स शीटला आहेत
ते योग्य प्रकारे बॅलन्स शीटला अपियर झालेले आहेत का, त्याची व्हॅल्यू त्या ठिकाणी योग्य आहे का, हे चेक करून बघणं ऑडिटरसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. In the absence of proper valuation of assets and liabilities, they will exhibit either overvalue or undervalue. आणि जर ज्या असेट ज्या लायबिलिटीज बॅलन्स शीटला दाखवलेल्या आहेत त्याचं जर व्हॅल्युएशन योग्य प्रकारे त्या ठिकाणी केलं गेलेलं नसेल तर कदाचित त्या ठिकाणी ओव्हर व्हॅल्युएशन असू शकतं किंवा त्या ठिकाणी अंडर व्हॅल्युएशन सुद्धा असण्याची शक्यता असते. म्हणून ऑडिटरने असेट्स आणि लायबिलिटीजचं योग्य प्रकारे व्हॅल्युएशन करणं हे अत्यंत क्रमप्राप्त आहे. इट इज therefore required for an auditor to exercise reasonable care and skill to analyze the basis of valuation from technical experts and satisfy himself that assets shown in balance sheet are properly valued accordance with the generally accepted conventions and accounting principles. त्यामुळे असेट आणि लायबिलिटीजचं व्हॅल्युएशन करते वेळी ऑडिटरने अत्यंत काळजीपूर्वकरित्या संबंधित व्हॅल्युएशन करणं आवश्यक आहे. योग्य व्हॅल्युएशन करण्यासाठी ऑडिटरने वेळोवेळी टेक्निकल एक्सपर्टचं सहाय्य सजेशन त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे आणि त्याद्वारे ऑडिटरने खात्री करून घ्यायची आहे की ज्या असेट्स ज्या लायबिलिटीज बॅलन्स शीटला दाखवलेल्या आहेत ते योग्य प्रकारे जनरली ऍक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स नुसार आणि अकाउंटिंग स्टँडर्ड नुसारच दाखवलेले आहेत याची खात्री करून ऑडिटरने त्या ठिकाणी बॅलन्स शीटला योग्य प्रकारे असेट्सचं लायबिलिटीजचं व्हॅल्युएशन करणं आवश्यक आहे. सो इन दिस वे ऑडिटर हॅज टू डू द व्हॅल्युएशन ऑफ असेट्स एज वेल एज द लायबिलिटीज. ओके, so what should be the basis of valuation? Whenever auditor is going to value the assets as well as the liabilities recorded in the balance sheet, at that time auditor has to give the stress on the point those are mentioned here, and according to these points auditor has to do the valuation of the assets as well as the liability. ज्या वेळेस खऱ्या अर्थाने ऑडिटर व्हॅल्युएशनचं काम करणार आहे असेट्सचं आणि लायबिलिटीच्या संदर्भात, तर जे काही मुद्दे आहे हे मुद्दे आपल्याला जे आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत या मुद्द्यांना अनुसरून ऑडिटरने त्या ठिकाणी व्हॅल्युएशनचा बेस ठरवणं आवश्यक आहे. फर्स्ट ऑफ ऑल ऑडिटर मस्ट नो व्हॉट इज द ओरिजिनल कॉस्ट ऑफ द पर्टिक्युलर असेट ऑर लायबिलिटीज. जी काही असेट आहे त्या असेटची ओरिजिनल कॉस्ट काय असणार आहे, एक्सपेक्टेड वर्किंग अवर्स ऑफ द असेट, असेटचे एकूण वर्किंग अवर्स किती असू शकतात, वेअर अँड टिअर एक्सपेन्सेस ज्यावेळेस असेटचा यूज होणार आहे तर त्या ठिकाणी कोणते आणि किती प्रमाणात वेअर अँड टिअर एक्सपेन्सेस असू शकतात, स्क्रॅप व्हॅल्यू असेटची लाईफ संपुष्टात आल्यानंतर त्या असेटची स्क्रॅप व्हॅल्यू किती असू शकते हा मुद्दा ऑडिटरने लक्षात घेणं आवश्यक आहे. चान्सेस ऑफ असेट बिकम ऑब्सोलेट, असेट जर ऑब्सोलेट होत असेल तर त्याचे चान्सेस काय आहे हे सुद्धा ऑडिटरने त्या ठिकाणी व्हेरीफाय करणं आवश्यक आहे. अँड लास्ट वन, fixed asset is valued at cost price less depreciation and current asset should be valued at cost or market price whichever is less. So according to the accounting principles, accounting convention, auditor should confirm that whatever the fixed asset those are shown in the balance sheet, those are valued at the principal cost price less depreciation and the current asset at the principal cost or market price whichever is less. ज्या फिक्स असेट बॅलन्स शीटला दाखवलेला आहे त्याचं व्हॅल्युएशन कॉस्ट प्राइस लेस डेप्रिसिएशन या तत्वानुसार केलेलं आहे. त्याच प्रकारे ज्या करंट असेट्स बॅलन्स शीटला दाखवलेल्या असतील त्याचं व्हॅल्युएशन हे कॉस्ट और मार्केट प्राइस विचेवर इज लेस या तत्वानुसार योग्य प्रकारे केलेले आहे किंवा नाही हे ऑडिटरने खात्री करून घ्यायचे. सो इन अकॉर्डिंग टू दिस बेसिस ऑडिटर हॅज टू डू द व्हॅल्युएशन ऑफ द असेट्स एज वेल एज द लायबिलिटीज. Now in practical we are going to discuss how the various fixed assets are valued as well as how the verification is done in relation to the fixed asset. आता ज्या विविध फिक्स असेट बॅलन्स शीटला दाखवलेल्या आहेत प्रॅक्टिकल स्वरूपात त्याचं व्हेरिफिकेशन आणि त्याचं व्हॅल्युएशन हे कशा प्रकारे केलं जाणार आहे हे आपण आता थोडक्यात या ठिकाणी बघूयात. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हेरिफिकेशन ऑफ फ्री होल्ड लँड अँड बिल्डिंग. इन रिलेशन टू द verification of freehold land and building, auditor should examine the title deed of the land and building. Land and building ची title deed त्या ठिकाणी ऑडिटरने चेक करणं आवश्यक आहे. Then
लँड अँड बिल्डिंग शोन इन द बुक शुड बी अकॉर्डिंग टू द टायटल डीड. आणि ज्याप्रमाणे टायटल डीड आहे, ज्या प्रकारे टायटल डीडच्या त्या ठिकाणी कंडिशन्स असतील, त्या कंडिशनला अनुसरून त्या ठिकाणी टायटल डीड योग्य प्रकारे टायटल डीड नुसार योग्य प्रकारे लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीटला दाखवलेले आहे किंवा नाही हे ऑडिटरने व्हेरीफाय करणं आवश्यक आहे. देन प्रॉफिट ऑर लॉस ऑन सेल इट शुड बी ड्युली ऍडजस्टेड इन द अकाउंट. प्रीहोल्ड लँड अँड बिल्डिंग संदर्भातला जो काही प्रॉफिट किंवा लॉस सेलच्या संदर्भातला असेल तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला प्रॉपरली ऍडजस्ट केलेला आहे किंवा नाही हे सुद्धा ऑडिटरने त्या ठिकाणी व्हेरीफाय करणं आवश्यक आहे. एनी ऍडिशन टू इट शुड बी केअरफुली एक्झामाइन्ड बाय द ऑडिटर. वर्षभरात प्रीहोल्ड लँड किंवा बिल्डिंग मध्ये जर काही ऍडिशन झालेली असेल तर त्याचं योग्य प्रकारे व्हेरिफिकेशन करणं ऑडिटरने आवश्यक असणार आहे. So this procedure auditor has to implement in relation to the verification of freehold land as well as the building. The next one, verification of mortgage property. So in relation to the mortgage property, the auditor should confirm that there should be no second or third mortgage on it. जे एखादी प्रॉपर्टी ज्या वेळेस लोन घेण्यासाठी मॉर्गेज म्हणून युटिलाइज केलेली असेल तर ती प्रॉपर्टी मॉर्गेज करते वेळी त्या प्रॉपर्टीवर कुठलाही दुसरा किंवा तिसरा मॉर्गेज ऍप्लिकेबल झालेला नाही याची खात्री ऑडिटरने त्या ठिकाणी करणं अत्यावश्यक आहे. देन द ऑडिटर शुड ऑब्टेन सर्टिफिकेट फ्रॉम मॉर्गेज दॅट टायटल डीड इज इन हिज पोझिशन. म्हणजे ज्या मॉर्गेजीने असेट ही मॉर्गेज केलेली असेल तर त्या संदर्भातलं सर्टिफिकेट ऑडिटरने त्या ठिकाणी मिळवणं किंवा ते सर्टिफिकेट व्हेरीफाय करणं आवश्यक आहे. आणि त्या सर्टिफिकेट मध्ये असा उल्लेख असायला हवा की जी असेटची जी टायटल डीड आहे ती मॉर्गेजीच्या पोझिशन मध्ये आहे. दिस थिंग ऑडिटर हॅज टू व्हेरीफाय देअर. देन द ऑडिटर कॅनॉट बी हेल्ड रिस्पॉन्सिबल इफ देर इज एनी डिफेक्ट ऑफ टायटल. द ऑडिटर कॅन ओनली व्हेरीफाय दॅट टायटल डीड अपॅरेंटली इन ऑर्डर अँड इन द नेम ऑफ क्लायंट. आता समजा टायटल मध्ये जर काही डिफेक्ट असेल तर यासाठी ऑडिटरला त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार ठरवलं जाणार नाही. ऑडिटरची भूमिका एवढीच आहे की ऑडिटरने टायटल डीड व्यवस्थित व्हेरीफाय करून ती टायटल डीड क्लायंटच्याच नावे इश्यू केलेली आहे किंवा नाही एवढंच व्हेरीफाय करायचंय आणि दुसऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी ऑडिटरला त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल ठरवलं जाऊ शकत नाही. If auditor feels necessary, he can obtain certificate from legal advisor about the validity of title deed of the client. आणि जर ऑडिटरला अजून काही आवश्यक असेल किंवा काही नेसेसरी वाटत असेल तर जे काही सर्टिफिकेट आहे मॉर्गेज प्रॉपर्टीच्या संदर्भातलं ते सर्टिफिकेट लीगल ऍडवायझरच्या मार्फत ऑडिटर व्हॅलिडेट करून घेऊ शकतो आणि त्या माध्यमाने टायटल डीड त्या ठिकाणी ऑडिटर अजून व्हेरीफाय करू शकतो. So in this way, this is the procedure of the verification for the mortgage property. The next one, valuation of the building. How the valuation done in relation to the building? For that, building should always be valued at cost less depreciation. Buildingचं valuation कशा प्रकारे आहे? Cost less depreciation. आणि त्याच प्रकारे त्या बॅलन्स शीटला दाखवलेलं आहे किंवा नाही याची खात्री ऑडिटरने करावी. Although the market value of building may be much higher than the cost, still depreciation on building should be provided. आता जी काही कॉस्ट आहे त्या कॉस्ट प्राइस पेक्षा जी मार्केट व्हॅल्यू आहे बिल्डिंगची जास्त असू शकते परंतु डेप्रेसिएशन हे कॉस्ट व्हॅल्यूवरच प्रोव्हाइड केलेलं आहे हे ऑडिटरने त्या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे व्हेरीफाय करायचं आहे. डेप्रेसिएशन विल बी प्रोव्हाइडेड इवन इफ बिल्डिंग इज नॉट इन यूज. जरी बिल्डिंगचा उपयोग होत नसेल तरी सुद्धा त्या बिल्डिंगवर डेप्रेसिएशन प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्याची व्हॅल्यू व्यवस्थित कॅल्क्युलेट केलेली आहे किंवा नाही याची खात्री ऑडिटरने करून घ्यायची आहे. मार्केट और रिलायझेबल व्हॅल्यू शुड नॉट बी टेकन इन टू अकाउंट बिकॉज बोथ आर फ्लक्च्युएटिंग. बिल्डिंग ज्या वेळी बॅलन्स शीटला दाखवलेली आहे ती कॉस्ट प्राइसनेच दाखवणं आवश्यक आहे. मार्केट व्हॅल्यू किंवा रिलायझेबल व्हॅल्यू त्या ठिकाणी विचारात घेता आवश्यक नाही कारण की मार्केट व्हॅल्यू रिलायझेबल व्हॅल्यू कायम बदलत जाणार आहे फ्लक्च्युएट होणार आहे. त्यामुळे बिल्डिंगचं व्हॅल्युएशन दॅट इज शोन अकॉर्डिंग टू द कॉस्ट प्राइस दॅट ऑडिटर हॅज टू व्हेरीफाय. सो इन दिस वे दिस इज अ व्हॅल्युएशन ऑफ बिल्डिंग. देन व्हेरिफिकेशन ऑफ फ्रीहोल्ड लँड.
Freehold land is non-depreciable asset, hence it will be shown at cost. फ्रीहोल्ड लँड ही नॉन डेप्रिसिबल असेट आहे, त्यामुळे फ्रीहोल्ड लँड हे बॅलन्स शीटला कॉस्ट प्राइसला दाखवलेलं आहे ना, याची खात्री ऑडिटरने करावी. कॉस्ट इन्क्लूड्स लीगल चार्जेस, रजिस्ट्रेशन फीज, परचेस प्राइस अँड ब्रोकर कमिशन. द कॉस्ट मध्ये कशाचा समावेश होतो, तर त्यामध्ये लीगल चार्जेस, रजिस्ट्रेशन फी, परचेस प्राइस आणि ब्रोकर कमिशन या सर्वांचा समावेश आहे आणि त्यानुसारच त्याचं व्हॅल्युएशन केलेलं आहे किंवा नाही हे ऑडिटरने व्हेरीफाय करून बघावं. पेमेंट मेड टू इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट और म्युनिसिपल कॉर्पोरेशन फॉर वॉटर, सिवरेज, रोड, डेव्हलपमेंट चार्जेस एटसेट्रा इट विल ऑल्सो बी इन्क्लुडेड इन द कॉस्ट ऑफ द फ्रीहोल्ड लँड. फ्रीहोल्ड लँडच्या कॉस्टमध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशनला केलेलं पेमेंट की ज्यामध्ये वॉटर, सिवरेज, रोड, डेव्हलपमेंट चार्जेस आहेत, याचं इन्क्लुजन करून फ्रीहोल्ड लँडची व्हॅल्यू बॅलन्स शीटला दाखवलेली आहे की नाही हे ऑडिटरने व्हेरीफाय करणं आवश्यक आहे. इफ द बेसिस ऑफ व्हॅल्युएशन ऑफ इट इज मार्केट व्हॅल्यू और रिलायझेबल व्हॅल्यू, इट शुड बी क्लिअरली मेन्शन इन द बॅलन्स शीट. फ्रीहोल्ड लँड बेस ऑफ व्हॅल्युएशन जर मार्केट व्हॅल्यू किंवा रिलायझेबल व्हॅल्यू असेल तर त्याबद्दलची क्लिअर माहिती बॅलन्स शीट मध्ये व्यवस्थित प्रकारे मेन्शन केलेली आहे ना, याची खात्री ऑडिटरने त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. सो इन दिस वे दिस इज द व्हेरिफिकेशन ऑफ द फ्रीहोल्ड लँड. द नेक्स्ट वन, दॅट इज द व्हेरिफिकेशन ऑफ लीजहोल्ड प्रॉपर्टी. There should be separate accounting for freehold and leasehold property. Leasehold property is acquired for fixed duration on lease. लीजहोल्ड प्रॉपर्टी, फ्रीहोल्ड प्रॉपर्टी याचं सेपरेट अकाउंट मेंटेन आहेत का याची खात्री ऑडिटरने करून त्या ठिकाणी माहिती देणं आवश्यक आहे. त्याच प्रकारे लीजहोल्ड प्रॉपर्टी ही काही फिक्स ड्युरेशनसाठी त्या ठिकाणी लीजवर घेतलेली असते आणि त्या संदर्भात ऑडिटरने पुढील मुद्दे चेक करणं आवश्यक आहे. इन्स्पेक्शन ऑफ लीज अग्रीमेंट फॉर व्हॅल्यू अँड ड्युरेशन. लीजहोल्ड प्रॉपर्टीची व्हॅल्यू काय आहे, किती ड्युरेशनसाठी ती प्रॉपर्टी लीजने घेतलेली आहे, यासाठी ऑडिटरने लीज अग्रीमेंट व्हेरीफाय करणं आवश्यक आहे. लीज अग्रीमेंट शुड बी रजिस्टर्ड विथ द रजिस्ट्रार. आणि जे काही लीज अग्रीमेंट असेल ते रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी रजिस्टर्ड झालेलं आहे किंवा नाही याची खात्री ऑडिटरने करून घ्यावी. टर्म्स अँड कंडिशन ऑफ द लीज शुड बी प्रॉपरली कंप्लाइड फॉर. लीज अग्रीमेंट मध्ये लीजच्या संदर्भातल्या सर्व प्रकारच्या टर्म्स आणि कंडिशन व्यवस्थित मेन्शन केलेल्या आहेत किंवा नाही याची खात्री करणं ऑडिटरने आवश्यक आहे. देन द ऑडिटर शुड एक्झामाइन द लास्ट रिसीट ऑफ रेंट टू इन्शुअर द लीज अग्रीमेंट इज इन कंटिन्युएशन विदाउट एनी ब्रेक ड्यू टू नॉन पेमेंट ऑफ रेंट. लीज अग्रीमेंट मध्ये कुठलाही ब्रेक नाही, त्याच प्रकारे लीज अग्रीमेंट मध्ये कुठल्याही प्रकारचं रेंटचं नॉन पेमेंट नाही याची खात्री करून घेण्यासाठी जे लास्ट पेड रेंट रिसीट आहे ती ऑडिटरने त्या ठिकाणी चेक करणं आवश्यक आहे. सो इन दिस वे ऑडिटर कॅन व्हेरीफाय द लीज होल्ड प्रॉपर्टी. सो दिस इज अबाउट द व्हॅल्युएशन व्हेरिफिकेशन ऑफ द फिक्स्ड असेट. सो इन दिस टुडेज लेक्चर, डिअर स्टुडंट्स, वी हॅव डिस्कस what is the verification and valuation of the assets, what is the basis for the verification and valuation of the assets and liabilities, as well as we have discussed the various objectives of the verification and valuation of the assets and liabilities, and in practically we have discussed how the various assets verified as well as valued. So these are points we have learned in this video. Further point of this unit we will learn in the coming videos. I request all of you kindly subscribe my YouTube channel by pressing the subscribe button for more video like this, as well as like and share my videos as well as my YouTube channel with your friends. Thank you all of you.